नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुम्हाला असेसमेंट फॉर लर्निंग विद्यापीठाचा जो जानेवारी 2024मध्ये विंटर 2023चा जो बी.एड थर्ड सेमिस्टरचा पेपर झाला होता, तो पेपर इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. एड-सेट, श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड इथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करत आहे. चला तर पाहूया. असेसमेंट फॉर लर्निंग अध्ययनासाठीचे मूल्यांकन या विषयाचा बी.एड थर्ड सेमिस्टरचा युनिव्हर्सिटीचा पेपर. सुरुवातीला दिलेली माहिती वाचा. धिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 4 प्रिंटेड पेजेस, म्हणजे 4 पेजेस आहेत. कोड आहे PC03/2023. फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. एक्झामिनेशनचं नाव आहे बी.एड थर्ड सेमिस्टर एक्झामिनेशन. त्याच्यानंतर जानेवारी 2024मध्ये ही एक्झाम झाली होती. असेसमेंट फॉर लर्निंग विषयाचं नाव. थर्सडे 4 जानेवारी 2024ला हा पेपर झाला होता आणि टाईम ड्युरेशन होता 2 PM टू 5 PM. टोटल टाईम 3 आवर्स आणि मॅक्झिमम मार्क्स 75. सुरुवातीला सूचना त्या ठिकाणी वाचल्या पाहिजेत. सूचना अशा आहेत. नोट बी. फर्स्ट, क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड, फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड, फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 5 to 7 सॉल्व एनी 2. म्हणजे पहिला प्रश्न कंपल्सरी. 2 ते 4 मधून कोणते 2 आणि 5 ते 7 मधून कोणते 2 असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिली सूचना प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणते 2 सोडवा. आणि तिसरी सूचना अशी आहे की प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 सोडवा. तर 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न हा टिपांचा असतो. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3. 15 मार्कासाठीच्या प्रत्येक टिपी 5 मार्काची. ए, कन्सेप्ट ऑफ इव्हॅल्युएशन. बी, क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड. सी, इंटरव्ह्यू. डी, टी स्कोअर्स. ई, मोड. त्याच्यानंतर सेकंड पेजवर जाऊया आपण. थोडक्यात टिपाल्या कोणत्याही 3. ए, मूल्यमापनाची संकल्पना. बी, संकलित नोंदपत्रक. सी, मुलाखत. डी, टी प्राप्तांक. आणि ई, बहुलक. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मेजरमेंट, असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन इन एज्युकेशन. राईट डिफरन्स बिटवीन एज्युकेशनल मेजरमेंट अँड इव्हॅल्युएशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. शिक्षणातील मापन, मूल्यांकन व मूल्यमापन ह्या संकल्पना स्पष्ट करा. शैक्षणिक मापन व मूल्यमापन यातील फरक स्पष्ट करा. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे. व्हॉट इज व्हॅलिडिटी. एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हॅलिडिटी. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. वैधता म्हणजे काय. वैधतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. आता वैधता म्हणजे सप्रमाणता आहे ते, आणि सप्रमाणता हा शब्द वापरला जाईल किंवा वैधता वापरला जाईल. त्याच्यानंतर चौथा प्रश्न गणिताचा आहे. पहा, स्टॅटिस्टिक्सचा. राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. कॅम्प्यूट द स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. क्लास इंटरवल दिलेत, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 10 ते 19, 10 to 19, 6, 20 to 29, 12, 30 to 39, 13, 40 to 49, 9, 50 to 59, 8, 60 to 69, 2. त्याच्यानंतर तिसऱ्या पेजवर आपण जाऊया. प्रमाण विचलनाची वैशिष्ट्ये लिहा. खालील वारंवारिता वितरणाचे प्रमाण विचलन काढा. वर्गांतरे वारंवारिता 10 ते 19 6, 20 ते 29 12, 30 ते 39 13, 40 ते 49 9, 50 ते 59 8, 60 ते 69 2. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न असा आहे. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ फीडबॅक अँड इट्स इम्पॉर्टन्स इन लर्निंग. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. प्रत्याभरणाचे प्रकार व त्याचे शिक्षणातील महत्त्व स्पष्ट करा. 6वा प्रश्न आहे. एक्सप्लेन इंटरव्ह्यू अँड ऑब्झर्वेशन टेक्निक्स ऑफ इव्हॅल्युएशन. डिस्कस द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ इट. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मूल्यमापनाची मुलाखत व निरीक्षण तंत्रे स्पष्ट करा. त्यांच्या गुणदोषांची चर्चा करा. मुलाखत आणि निरीक्षण तंत्र तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत गुणदोषासहित. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन स्टॅटिस्टिक्सचा आहे. कॅल्क्युलेट द मोड फ्रॉम द फॉलोइंग 15 मार्क्स. क्लास इंटरवल, फ्रिक्वेन्सी,
18 80 to 89 30, 70 to 79 2, 60 to 69 7, 50 to 59 14, 40 to 49 16, 30 to 39 12, 20 to 29 10, 10 to 20, 10 to 19 9, 0 to 9 7. त्याच्यानंतर चौथ्या पेजवर आपण जाऊया. खालील वारंवारिता विभाजनावरून बहुलक काढा. वर्गांतरे वारंवारिता 80 ते 89 3, 70 ते 79 2, 60 ते 69 7, 50 ते 59 14, 40 ते 49 16, 30 ते 39 12, 20 ते 29 10 आणि 10 ते 19 9 आणि शेवटचं 0 ते 9 7. तर अशा ह्या वारंवारिता या ठिकाणी दिलेल्या आहेत. 7वा प्रश्न संपला. तर एकूण 7 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न हा जो आहे तो कंपल्सरी आहे. 2 ते 4 पैकी कोणतेही 2 आणि 5 ते 7 पैकी कोणतेही 2. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर अभ्यासा आणि चांगल्या प्रकारे मार्क घेण्याचा प्रयत्न करा. गणिताचे प्रॉब्लेम्स आलेले सोडवा, कारण गणित महत्त्वाचं आहे आणि गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. म्हणून गणित सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. धन्यवाद. परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक यू.